बीड जिल्ह्यातील सरपंचाची हत्या आणि परभणीत न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले। विरोधकांनी सरकारला कसं घेरलंय पाहूया। याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे। जो खरोखर घटनेमध्ये इन्व्हॉल्व असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल। बीडच्या मस्ताचोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये झालेला मृत्यू, या दोन्ही घटनांवरून विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला घेरलं। मस्ताचोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे बीड जिल्ह्यामधल्या मंत्र्यांचा जवळचा वाल्मिक कराड याचा हात असून त्याचे कॉल डिटेल्स तपासा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली। आपल्या मंत्री असलेले एक जे बीड जिल्ह्यातले मंत्री आहेत त्यांचे एक जवळचे वाल्मिक अण्णा नाव आहे त्यांचं, त्यांनी सुद्धा या आरोपींना फोन केले, या पोलीस स्टेशनला फोन केले, अशा प्रकारचा सुद्धा आरोप त्या भागातील जनतेने केलेला आहे। सभापती महोदय, माझी याच्या आपल्या मार्फत या सरकारला विनंती आहे, देवेंद्रजी फडणवीस सारखे मुख्यमंत्री झालेले आहेत की याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे। आरोपी कुठल्या पक्षाचा आहे, जातीचा आहे, धर्माचा आहे, कुठली भाषा बोलतो, कोणाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा विचार न करता जो खरोखर घटनेमध्ये इन्व्हॉल्व असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल। याकरताच ही केस CID क्राईमला ट्रान्सफर केलेली आहे। तिथे या संदर्भात एक स्पेशल SIT तयार करण्याला सांगितलेली आहे। अधिवेशन सुरू होण्याआधी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर देखील विरोधकांनी आंदोलन केलं। मुख्य मास्टरमाइंड वाल्मिक कराडला अटक न केल्यास पुढच्या सोमवारी बीडमध्ये मोठं आंदोलन करण्याचा इशारा संदीप क्षीरसागर यांनी दिलाय। अतिशय दहशतीचं वातावरण गावामध्ये, मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। जे काही गुन्हे दाखल झालेत ह्या संदर्भातले, त्याच्यामधले काही गुन्हेगार तर अटकच नाहीयेत, ते फक्त गुन्हे पुन्हा त्यांनी सांगण्यावरून त्यांनी केलेले हे प्रमुख गुन्हेगार नाही, ह्यांचे मुख्य मास्टरमाइंड हा वाल्मिक कराड आहे। जर त्यांना अटक झाली नाही, पुढच्या सोमवारी मंगळवारी मोठा मोर्चा आणि आंदोलन आम्ही आमच्या बीड मतदारसंघामध्ये आम्ही करणार आहोत। महाविकास आघाडी आणि विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांचा रोख वाल्मिक कराड यांच्याकडे आहे। वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत। वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचे असून परळीमधला कारभार तेच पाहतात। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय। 32 खून पडतात 2 वर्षामध्ये आणि त्याचा थांगपत्ताही प्रशासनाला लागत नाही। आजपर्यंत बीडमध्ये प्रत्येक खुनाच्या मागे वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराडच्या मागे कोण आहे हे वेगळं सांगायला नको। या बाबतीमध्ये मूलतः जी घटना घडली ती अतिशय खेदजनक आहे, निंदनीय आहे आणि अतिशय आणखी सांगायचं झालं तर कुणालाही अतिशय दुःख होणं अशी ती घटना झालेली आहे। पण ती घटना ही एका व्यवहारातून झालेली आहे आणि त्या व्यवहारातून ही झालेली घटना त्याला मात्र कुठंतरी पूर्णपणानं राजकीय रंग देणं हे बरोबर नाही। आणि ज्यांनी कुणी ही हत्या केली आहे ते कुणी असो, त्यांना अतिशय कठोर शासन झालं पाहिजे, ही भूमिका आमची आणि सरकारची आहे। परभणीच्या घटनेचे पडसादही विधानसभेमध्ये उमटले। परभणीमध्ये संविधान पुस्तिकेचा अवमान झाल्यानंतर झालेल्या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक झाली होती। मात्र न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। पटोलेंनी बीडसह परभणीच्या घटनेवरून राज्यामध्ये हाहाकार माजला असून विधानसभेत चर्चेची मागणी केली आहे। सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाहाकार माजलेला आहे। अध्यक्ष महाराज, आपण कस्टोडियन आहात आमचे अध्यक्ष महाराज, आणि आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज, राज्याच्या जनतेला न्याय मिळेल।
सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज. मला माहिती आहे कामकाजाचं भाग मला माहिती आहे, पण अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे. संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे. मनोरुग्णांनी अशा प्रकारचा अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे. निश्चितपणे अध्यक्ष महोदय ज्यावेळी वेळ राखून देतील त्यावेळी याच्यावर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर योग्य उपाययोजना आपण करू. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय. ही सोमनाथ सूर्यवंशीला झालेली मारहाण काय पद्धतीचा मार लागलाय, ही कोणती अमानुष पद्धत होती. PCR मध्ये तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही पकडला, तुमचा नाकर्तेपणा झाकला. पोलिसांवर जेव्हा चौफेर टीकेची झोड सुरू झाली तेव्हा पोलीस स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अशा पद्धतीने अमानुष मारहाण करतात. त्याच्या डोक्यावर मार असतो, त्याच्या अवघड जागेच्या ठिकाणी मार असतो, त्याच्या पाठीवर आणि छातीवर मार असतो आणि हा सगळा मार झाल्यानंतर त्याला MCR होतो. अंबादास दानवे असतील किंवा विरोधी पक्षाच्या इतरही सदस्यांना माझं अतिशय प्रांजळपणे आव्हान आहे की त्यांनी पाहिजे ती चर्चा करावी. जे महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयांवर त्यांना हवी ती चर्चा करावी. सरकार उत्तर द्यायला सक्षम आहे. सरकार कुठलीही बाजू लपवून ठेवणार नाही. सरकार कुठेही मागे पुढे पाहणार नाही. मात्र विरोधकांनी केवळ राजकारण करायचं ठरवलं तर मग राजकीयच उत्तर मिळेल. बीड आणि परभणी या दोन्ही घटनेवर चर्चेची मागणी विरोधकांची आहे. तर सरकार तयार आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्यामुळे 2 दिवसात अधिवेशनामध्ये चर्चा होईल. विवेक गावंडे, गिरीश गायकवाडसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.